वाल्मिक कराडच्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे यांनी सुद्धा दिली असेल ही शक्यता नाकारता येत नाही, असा खळबळजनक दावा केला आहे धनंजय मुंडे यांच्या दस्तूरखुद्द पत्नी करुणा मुंडे उर्फ शर्मा यांनी. मित्रांनो, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड असतील, धनंजय मुंडे असतील, हे महाराष्ट्राच्या रडारवरती आलेले आहेत. अनेक गुन्हे, अनेक आरोपासंदर्भामध्ये अनेक चर्चा वाल्मिक कराड या नावावरती झाली. परंतु वाल्मिक कराड याचे अनेक नवनवीन किस्से उलगडत गेले आणि वाल्मिक कराडच्या कारनाम्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाली. वाल्मिक कराडच्या अनेक गोष्टीमुळे धनंजय मुंडेसुद्धा अडचणीत आले होते आणि त्यानंतर संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक झाली. वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची अनेक गुपितेसुद्धा आतमध्ये फुटली जातील. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनीसुद्धा वाल्मिक कराडची सुपारी देऊ शकले असते, कदाचित त्यांनीच दिली असावी, असा सुद्धा गौप्यस्फोट करुणा मुंडे यांनी केलेला आहे. धनंजय मुंडे साहेब यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचा असा पुरावा सध्या नसताना देखील दस्तूरखुद्द त्यांच्या पत्नी यांनीच असा आरोप केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या खळबळ उडवून देणारी बातमी ठरली आहे. मित्रांनो, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी आरोपामागून आरोप करण्याचे व्हिडिओचे अनेक सुसाट अशी रॅलीच सध्या लावलेली आहे. रणजित कासले यांच्या व्हिडिओमधून असा दावा करण्यात आला होता की वाल्मिक कराडच्या हत्येची सुपारी मला देण्यात आले होते. जवळजवळ 10 ते 20 कोटी रुपये इतके मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरचे दिले जाणार होते आणि त्यानंतर मला या गोष्टींबद्दलचे अनेक सिक्युरिटीसुद्धा दिली जाणार होती. परंतु मी या सर्व गोष्टी करण्यास नकार दिला. परंतु वाल्मिक कराडच्या सुपारीचा मात्र दावा केल्यानं याच्यामुळे अनेक चेहऱ्यावरती सध्या संशय निर्माण झालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं? कुणी सुपारी दिली असेल? कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा.